राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती. आमच्या बाचीचं एक चॅनल आहे, ह्याचा स्वामी भक्ती भविष्य संगती. 50 लोकांनी 1.5 लाखातल्या सबस्क्राईब केलं आहे. ते उद्यापर्यंत जर मला नाही दिसलं तर उद्यापासून आपला रंगारंग कार्यक्रम बंद असं धरून चाला, ध्यानात ठेवा. तुम्ही ऐकतच नाही अजिबात. हां, अतिशय छान चॅनल आहे, बघा नका बघू, पण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत असा विषय आहे. स्वामी भक्ती भविष्य संगती हा चॅनल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन दाबा. रामकृष्ण हरी. आता आपल्याला आपल्या स्टोरीकडे जायला काहीच हरकत नाही. आता आपला तर निमार्दा कसा बसलेला आहे आरडू आरडू, लोकांच्यात बदल होत नाही. नाही, तसंच फरक पडतोय लोकांना, पण काहींना अजिबात कळतंय सगळं पण वळत नाही म्हणतात असा विषय. धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशन, येडाई, तिथं आहे येडाई देवीचं मंदिर फार फेमस आहे. हां, तर त्या ठिकाणची घटना, त्या येडाई देवीच्या पटांगणात घडलेली घटना आपण बघू. पटांगण म्हणजे 10-5 गावाचा परिसर म्हणतात त्याला. अश्रुबा अंकुश कांबळे हा व्यक्ती कळला की तुम्हाला अख्खी स्टोरी कळली. हा जो अश्रुबा आहे, हा अश्रुबा मशीन ऑपरेटर आहे. पण मशीन कशाचं? मशीनचे लय प्रकार आहेत. ती खडूक असतो बघा, काय काय लोकांना 20-20 एकर त्याची किंमत नसते. त्यांना त्या खडकावर त्याचं बारीक वाळू मोठी वाळू ती काढतात, डस्ट स्लॅपला लागते ती खडी मशीन. त्याचा ऑपरेटर पगार चांगला मजबूत होता, गड्याकडे कला होती आणि तो त्या ठिकाणी कामाला होता. गावाचं नाव येडशी. चांगलं व्यवस्थित चाललेलं, घरी आई आहे, बाप आहेत, बहिणीची समजा लग्न झाल्यात, सोन्यासारखी बायको आहे. बायको आहे म्हणलं मुलं असणारच, सगळं चांगलं आहे बा. माणसाने दूरीत चालायला पाहिजे का नको? हे आपलं मशीन बसल्या बसल्या ते गाणे लावायचं, गाणे ऐकायचं. आणि बऱ्याच जणांचा असा विषय असतो की बाबा केलेली बायको आपल्या पसंतीने केलेली नसते, काहीतरी गुचकी मनात असते. काहींचा असा विषय आहे की हिरोन हिरोईन नाट्य नामकन तमकन बघून तशीच आपल्याला मिळावा असणं आणि दिसणं यात लय मोठा फरक आहे. हा, माधुरी दीक्षित सारखी अभिनेत्री लोकांना किती आवडती, वावा किती छान, पण ती प्रत्यक्षात बघितलं ना ती थोडी सावळी, ही लोकांना कळत नाही. तिथं दिसताना लाईटी मारून पिवळ्या लय भारी, मग असं असतं. आता तर फिल्टरचा जमाना निघालाय. हा, कुणी गोरं होऊ शकतं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये. त्याच्यामुळे त्या दिसण्यावर जाऊ नका तुम्ही, जे असणं नवरीनं त्याकडे जा. ह्या नवरा बायकोचं सगळं संसार व्यवस्थित चालल्या नाही. अश्रुबा अंकुश कांबळे, ह्या अश्रुबाच्या डोक्यात एक कल्पना बसली. शेजारी जवळच एक कला केंद्र होतं आणि अशा गोष्टीला इकडे न्यायला बऱ्याच अंशी मित्र मग ही करतात. मालक कधी उचल देतो, मालक पगार देतो. मालकाला कसं वाटतं बा आपलं काम व्हावं, जपावं लागतात कामगार. पैसे मागितले की दिले, उचल दिली. पैसा एकदा आला की आतली आळी कशी कोणाची वळवळ करत सांगता येत नाही. साई कला केंद्रामध्ये आता त्यांचा बिझनेस ध्यानात ठेवा आणि शासन मान्यता प्राप्त आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. हां, म्हणजे शासनाचं कसं असतं तुम्हाला सांगतो. गुटखाच्या अख्ख्या कंपन्या आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गुटखा मिळतो. आता बाहेरच्या राज्यातच बनतो ना तो, तिथून येतो, ट्रान्सपोर्ट इथं होतो. इथून सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या टपऱ्यांच्या या गुटखामध्ये एका पुढे मागं 5 रुपये राहतात. अनेकांचा प्रपंच तोंडात 2 घास त्या गुटख्यामुळे मिळतात. आणि जे टपरे आहेत ना सगळ्या गुटख्यावर चाललेले आहेत. रोजचं 100-200 रुपये सुद्धा म्हणजे 5-6 हजार महिना त्यांना मिळतात. नुसता नफा, गुटख्यातले नफा आहे का, त्याच्यावर बंदी आहे. त्याच्यावर सरकार नियम आता काढला की हा गुटखा जे विकीन त्याला डायरेक्ट 5-6 वर्षाची कैद. बघा, आणि मग ती लोकांनी बी असा काहीतरी कायदा काढायला पाहिजे की जो भ्रष्टाचार करीन, जनतेचा पैसा खाईन, जे अमाप संपत्ती वाढवून परदेशात वाढवून, त्याला किती कैद करायची का, त्याला नेपाळ पॅटर्न करायचा, हे असं चाललंय. जाऊ द्या. ह्या घटनेमध्ये ही जी साई कला केंद्रामध्ये एक नर्तकी, तिचं नाव आहे आरती वाघमारे, मूळची लातूरची, विवाहिती म्हणजे लग्न झालेलं आहे.
पण तिथं ती कला होती, तिथं जो व्यवसाय होता ते तिथं नाच गाण्याचा कार्यक्रम करायची. हा गेलाच बुवा. पहिल्यांदा ती बारी वेगळा विषय असतो, तुम्हाला कळायचं नाही आतला. बारी म्हणजे आधी 1500 देऊन बारी लावली जाते, गाणं लावलं जातं. आणि ती गाणं लावलं की दुसरा शेजारी बसलेला तिथं, ही गाणं बंद, हे बघ अजून पैसे, ही गाणं लाव, त्याचं गाणं चालू, दर माझं अजून पैसे. खेळ सगळा पैशाचाच, पण एकमेकाच्या माइंडशी बाहेर साईडला खेळून जास्त पैसे उधळतात. संपल्यात लोक ह्याच्यामध्ये बरीचशी. ही कला केंद्रात त्या बाईची त्याची झाली ओळख झाल्यावर बेठीगाठी ही. आणि गरीब बायको असताना बरं का, हा ही चुकीचं आहे. आता इथं पुढं काय झालंय, यांचं ओळख झालं तर ओळखीचं रूपांतर बेठ्या गाठीमध्ये झालं, बेठी गाठीचं रूपांतर साडी फेडाफेडीमध्ये झालं. असंच असतं ती काय ताकाला जाऊन गाडगला पाहिजे नाही. हे काय कुठल्या मंदिरात दर्शनाला जात नव्हते, तवाले चांगलं करीत होते. 1 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष विषय तेवढा नव्हता. 5 वर्ष तब्बल रंगारंग कार्यक्रम चालला होता. 5 वर्ष. आता काय होतं, एवढ्या दिवस त्यांचं जर ओळख होती, त्यांचा कार्यक्रम चालला होता, तर एकमेकाला चांगली ओळख होती. मग त्या बाईने ह्याला पूर्ण कण्यात घेतला. त्याला काय कण्यात कशाला म्हणतात सांगतो तुम्हाला आता. पोपच्यात कसा घेतला, गोळात कसा घेतला. गाडी घे भाऊ, तू सेकंड घे, पण गाडी घे एखादी. यांनी कर्ज करायचं कुठं बचत गटाचं. आता 5-50 लाख रुपये कुठल्या गरीबाला बचत गटाचं कर्ज मिळतं. 50-50 दोन्हीचं काढलं तरी. हा त्याचं 72 भरला त्यात तो भाग वेगळा. हा पण मिळतं. घेतली गाडी, याचं काही पैसे. गाडी काय नुसती दाडाखाली लावायला आहे का, फिरायचं मग परत खर्च. शनी एफड्या केलेल्या होत्या आश्रोबांनी, त्या एफड्या सुद्धा मोडल्या आणि तो पैसा नाहीसा झाला, खर्च उधळण्यात गेला. त्यांनी घरचं सोनं नाणं मोडलं, उधळण्यात घालावलं. आता असं केलं बायको गप बसन का घरची, पोरं बाळ येते, तिने लगेच भांड्यापट चालू केलं बा कार्यक्रम, एकमेकाचे खटके उडायला लागले असं. पण गडी गोळात. ह्यानी असं का केलं, ह्याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगतो. किंवा कुठलाही व्यक्ती असू द्या, याला म्हणतात पती पतीतले संबंध तुमचे कसे आहेत, ते जर निरस स्वरूपाचे असतील, ती बायको असे जर बायको असेल तर काय करणार ती गडी हलून बघतो आहे का बाबा जिवंत, असं नाही. एखाद्या त्याला जर बाहेर भेटली तर ती जास्त रिस्पॉन्स देणारी असू शकते. ही कोणाला सांगत नाही माझ्याशिवाय. मग जास्त रिस्पॉन्स देणारी, ज्याला जास्त जिथं मजा येते तिथं पुरुष पळणार का नाही, ही त्याच्या पाठीमागं सायन्स शास्त्रीय कारण आहे. कुणी असू द्या, आश्रवा फक्त एक निमित्त आहे. पण या घटनेतून लोकांनी बोध घेतला पाहिजे. कशी बी असू द्या, औषध घालून मारते म्हणणारी जरी असू द्या, तरी ती बायको तिने 7 येडे घेतल्या. फक्त तिच्या संस्कार चांगला झालेला असले पाहिजे. काहींच्या बायका अशा आहेत की ती हाय ती बरं आहे, तुम्हाला सांगतो. सकाळी एक, दुपारी एक, फोनवर बरं का, फक्त संध्याकाळी एक. हां, लाईन देते एकाला, फोन करते दुसऱ्याला, शय्या सुख नवऱ्याला, आणि नजर ठेवते चौथ्यावर. असं बी काहीतरी मन आहे. आज त्या काहींच्या बायका असतात, त्यांना सोडून द्या, काय फरक पडत नाही. शी भांड्या पण बायकोने सुरुवात आश्रमाच्या केल्यावर तो घरात थांबानाच. मग घरात किरकिर बा माणसाचा बॉसाची, तो तिकडंच. हा प्रकार भयंकर वाढला. बायकोनी शेवट बायको ती सवत काय खपून घेत नाही. तिने डोकं लावलं, म्हणली आईबापाला फोन केला, म्हणली शो काय जागा, त्या नाचणारीचा नाद ह्याला काय सुटाना, मला नादायचंच नाही, माझी लेकरं घेते जाते. पिशव्या मारल्या, पोरं घेतली, गेली मारायला निघून. बायको सोडून गेली. बायको सोडून गेल्यावर याला तर जास्त तर म्हणलं, मग तर हिच्याशिवाय पर्यायच नाही, तू आणि फक्त तूच. ओके. तिने एक इच्छा व्यक्त केली. 8 डिसेंबरला, आत्ता 2 दिवसापूर्वीची घटना आहे फक्त. 8 डिसेंबरला इच्छा व्यक्त केली की मला शिखर शिंगणापूर येथे नवस फेडण्यासाठी जायचं आहे. कारने जाऊ, मस्तपैकी आपण फिरून येऊ, देवाचं दर्शन करून येऊ. मला इडी आहे का काय, मशीन बंद करतो, मालकाला सांगतो दुसरा ड्रायव्हर ठेवा, मी येतोच. बसली, दोघं गेली, देवाला गेली. तिकडून माघारी येताना आता कसं आहे, ही फक्त निमित्त, देवाची काठी लागती लोकांना कळत नाही.
भरलंच होतं समजा किंवा काय, पण हे जे चाललं होतं ते चुकीचं चाललं होतं. विषय असा आहे की माघारी येताना आला ना बायकोचा फोन. आता बायको जर म्हणजे रुसणं कसं असतं, तिथं राहिली असेल महिनाभर समजा, तर कवर माहेर राहणार. तिला वाटलं असेल आपला प्रपंच आहे, याला जर मोकळा सोडावा तर ह्यो पारच बिघडन, पार व्हायला हाही घरी काय बसलाय. त्याच्यामुळं मी काय फोकाट आलेलं नाही लागून, मी काय तमासगिरी नाही, मी काय नर्तिका नाही, मी लग्नाची बायको आहे. त्याच्या बायकोने असा विचार केला की ही आपलं जो नवरा आहे त्याला जाग्यावण्यासाठी नादाय जायचं बा, आणि तिच्याकडेच बघत हा त्याला जरा, आणि ते त्याला माहीत असतं संसार केल्यावर कोणाला कसं बोललं पाहिजे. प्रेमाने प्रेमाने बोलायचं. आला ना फोन, ही दोघं गाडीत मस्तपैकी, बायकोचा फोन आला. बायकोचा फोन आल्यावर आसरोबाने फोन घेतला. आता तिथं शेजारी कोण होती, ही आरती वाघमारे. स्पीकर ऑनला टाकला. बायको प्रेमाने बोलायला लागली. आता ह्याचं कसं असतं प्रपंच एक माणसाचं, पोराबाळात जीव असतो. तुम्हाला सांगतो, महिनाभर झालं पोरं बघायला, तर पोराचंच केव चालू असते सारखी, पप्पा हे आणलं का, पप्पा चॉकलेट राम, सवय असती माणसाला, सगळं लागतं माणसाला. आणि मला पोरं येतात, बायको येते. म्हणलं ये ना तू. हां म्हणलं मी येणार नाही, उद्याच येणार आहे मी, तुम्ही येता काय नाही आला आज तसं. हा म्हणलं ये, मला वेळ मिळला तर मी येईन, एवढाच विषय. फोन ठेवला. बायको गोड बोलते, म्हणलं हा बी गोड बोलला. अशी काय खटका बसला ह्या आरतीच्या डोक्यात, आरती वाघमारे. तू तिला इथं बोलावतोच कशाला, तू तिला ती गोडच का बोला, हिने एवढं डोकं खाल्लं, एवढं डोकं खाल्लं की याचं डोकं हँग झालं फार. हा याला सुधारणा, राईट सुधारा, लेफ्ट सुधारणा, याला गाडी चालायला सुधारणा. हाला टेन्शनमध्ये त्यांचा वादविवाद झाला, भांडणं झाली. आणि हा अश्रुबा तिला म्हणला, आरतीला, मी आता मरूनच जातो, मी आता आत्महत्याच करतो, मी माझं जीवनच संपवतो. काय भांडणं झालं असेल त्यांच्या जीवाला माहिती. आला घरी, तिला सोडली त्या सायकाला केंद्रावर. तिथून अंधार पडलेला होता. त्यांनी साडीने त्या शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, टाकला. हा त्याच्या आधी त्यांनी एक स्टेटसला सांगून ठेवलं स्वतःच्या व्हॉट्सअपला की माझ्या मृत्यूनंतर रडू नका, कोणी दुःख व्यक्त करू नका. त्यामुळे तुम्हाला मला दुःख व्यक्त करा, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, हे लय महत्वाचं आहे. त्याची इच्छा आपण पूर्ण करू. पण चुकला का नाही गडी मला सांगा तुम्ही. ती सकाळच्या पारी तर मग मोठा बाबाटा, ते बाईचा आता ही कुठं रडली, ही रडली नाही. बाईचा आरोड झाला, बायकोचा आरोड झाला. हा मी सांगत असतो काय, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, की बाहेरच्यांचं तरंगणारांचं काम नाही. हा यांनी सगळी गोळा झाला, सगळं झालं. ह्या अश्रुबा कांबळेचा चुलत भाऊ भारत कांबळे यांनी रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. येरमाळा पोलीस स्टेशन तक्रार दाखल झालं, पोलीस स्टेशन ॲक्टिव्ह झालं लगेच की ह्या सुसाईड केसला कोण कारणीभूत आहे काय. यांनी रितसर त्या बाईच्या नावाने तक्रार दिली. आणि मग बाई बिगर गोंगराची, बिगर तबल्याची, पिटीचा तर तपासच नाही अशी उचलली. हा पाठीमागं जीबमध्ये 2 लेडीज कॉन्स्टेबल. आता चालू आहे, कारण घटनेला 2 दिवस आहेत, अजून सगळे एव्हिडन्स काय असतील, कोणाचा जबाब काय आहे, स्टेटमेंट काय आहे, सगळ्या गोष्टी अजून फिसेरा माग आहे, बऱ्याच गोष्टी कायद्याचा भाग असतो. झाले किती 9 तारखेला, आज किती 12, ध्यानात ठेवा. म्हणजे 2 दिवसात लगेच कळत नाही. पोलीस त्यांचं काम योग्य पद्धतीने करतील. काही का आहे ना, पण दुःखाची गोष्ट अशी की त्याच्या बायकोचं आणि त्या पोरांचं वाईट झालं सगळ्यात. कोणाच्या ह्या जगात काय फरक पडत नाही. नाचणारीला उद्या सुटून आली तिला दुसरा मिळत, कारण ह्या जगामध्ये स्वतःच्या बायको रानात कांदा काढी, स्वतःची बायको शेळ्या राखी, स्वतःची बायको दूध काढती, आणि तिच्या कष्टाने कमवलेला पैसा बाईवर उधळणाऱ्यांची कमी नाही. रामकृष्ण हरी माऊली.